महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते पदामुळे मोठे होतात, काही नेते घराण्यामुळे ओळखले जातात, पण काही नेते असे असतात जे फक्त आपल्या आवाजाच्या जोरावर संपूर्ण राज्यात ओळख निर्माण करतात. अमोल मिटकरी हे त्यापैकीच एक नाव. एक काळ असा होता जेव्हा टीव्हीवरील जवळपास प्रत्येक राजकीय डिबेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आक्रमकपणे मांडणारा चेहरा म्हणजे अमोल मिटकरी. सध्या ते नाराज असल्याच्या कारणांमुळे चर्चेत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अमोल मिटकरी राष्ट्रवादीत कसे आले, अजित पवारांनी त्यांना एवढं का महत्व दिलं आणि ते एवढे मोठे कसे झाले, त्यांची सर्वात वादग्रस्त वक्तव्ये कोणती आहेत आणि आता त्यांच्या राजकीय भविष्याची दिशा नेमकी काय असू शकते. चला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी. तर मित्रांनो, विरोधकांवर थेट हल्ला, जहरी टीका, सोशल मीडियावर व्हायरल होणारी भाषणं आणि अजित पवारांवरील उघड निष्ठा यामुळे मिटकरी झपाट्याने चर्चेत आले. अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जुने आणि दिग्गज नेते असतानाही अजित पवारांनी एका सामान्य कार्यकर्त्याला थेट विधान परिषदेत पोहोचवलं आणि त्या नावाचं राजकारण अचानक महाराष्ट्रभर चर्चेत आलं. पण राजकारणात जितक्या वेगाने एखादा नेता वर येतो तितक्याच वेगाने त्याच्या भोवती वादही निर्माण होतात. अमोल मिटकरींसोबतही अगदी तेच झालं. कधी धार्मिक विषयांवरून त्यांनी केलेली वक्तव्य, तर कधी स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर अप्रत्यक्ष नाराजी. मिटकरी कायम चर्चेत राहिले आणि आता पुन्हा एकदा त्यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. मित्रांनो, सुनीत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर मिटकरी यांनी केलेल्या काही वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना सुरुवात केली आहे, हे आपण जाणतोच. अमोल मिटकरी पक्षावर नाराज आहेत का? त्यांना विधान परिषद पुन्हा संधी न मिळाल्यामुळे ते दुखावले आहेत का? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर नाराजी वाढली तर अमोल मिटकरी पुढे कोणत्या पक्षात जाऊ शकतात, याबद्दल चर्चा होताना आपण पाहतोय. अमोल मिटकरी यांचा राजकीय प्रवास हा पारंपरिक राजकारण्यांसारखा नव्हता. ते सुरुवातीपासून अभ्यासू वक्ते, सामाजिक विषयांवर बोलणारे कार्यकर्ते आणि पुरोगामी विचार मांडणारे तरुण म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्रभर होणाऱ्या व्याख्यानांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची बोलण्याची शैली आक्रमक होती. ते थेट मुद्द्यावर बोलायचे. समोर कोणताही पक्ष असो, टीका करण्यास ते मागे हटत नव्हते. सोशल मीडियाने त्यांना आणखी मोठं व्यासपीठ दिलं. त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स व्हायरल होऊ लागल्या. तरुण वर्ग त्यांच्याकडे लक्ष देऊ लागला. याच काळात अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. पक्षात अनेक वरिष्ठ नेते असतानाही अजित पवारांनी मिटकरींना पुढे आणलं. टीव्ही डिबेटमध्ये पक्षांची बाजू मांडण्यासाठी, विरोधकांवर हल्ला चढवण्यासाठी आणि सोशल मीडियावर राष्ट्रवादीची आक्रमक प्रतिमा तयार करण्यासाठी मिटकरी महत्वाचे ठरले. बारामतीमध्ये सुनीत्रा पवार यांच्या होर्डिंगवर शाई इफेक्ट झाल्यानंतर मिटकरी प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी म्हटलं होतं, बारामती परिसरामध्ये आदरणीय सुनीत्रा वहिनींच्या होर्डिंगवर ज्या नालायकांनी शाई फेक करण्याचा प्रयत्न केला किंवा ती फेकली असेल, त्या नालायकांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचे हलकटपणा करून तुम्हाला काही भेटणार नाही. लोकशाहीमध्ये रणांगणात उतरून लढावं लागतं. या पद्धतीचा अपमान आणि उपहास करत असाल तर ज्या दिवशी तुम्ही दिसाल आणि आम्हाला हे कृत्य करणारे कळतील, त्या दिवशी तुमचं थोबाड आम्ही काळं केल्याशिवाय राहणार नाही. या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी मिटकरींवर आक्रमक आणि धमकीची भाषा वापरल्याचा आरोप केला, तर समर्थकांनी त्याला निष्ठावंत कार्यकर्त्याची भावना असं म्हटलं. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसते. 2026च्या विधान परिषद निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही, यामुळे मिटकरी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांनी केलेली काही ट्विट्स आणि वक्तव्ये याकडेही त्याच नजरेने पाहिलं जात आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, जर अमोल मिटकरींची नाराजी वाढली तर ते पुढे कोणत्या पक्षात जाऊ शकतात? पहिली शक्यता आहे, ते अजित पवार गटातच कायम राहू शकतात, कारण त्यांची संपूर्ण राजकीय ओळख ही अजित पवारांमुळे तयार झाली आहे. दुसरी शक्यता, ते शरद पवार गटाकडे जाऊ शकतात का? राजकारणात काहीही अशक्य नसतं. आजचे विरोधक उद्याचे मित्र होऊ शकतात. जर राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष वाढला तर भविष्यात नवी समीकरणं तयार होऊ शकतात. तिसरी आणि सर्वात चर्चेतली शक्यता म्हणजे अमोल मिटकरी भाजप किंवा शिवसेना शिंदे गटाच्या जवळ जाऊ शकतात का? त्यांची आक्रमक शैली, मीडिया हँडलिंग आणि वक्तृत्व पाहता प्रचारासाठी कोणताही पक्ष त्यांना वापरू शकतो. सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत आणि जाहीर भूमिका अमोल मिटकरी यांनी घेतली नसली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात अनेक मोठे राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, अमोल मिटकरी हे फक्त सोशल मीडिया नेते नाही, तर त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे राजकारणात फक्त आक्रमक भाषण पुरेसे नसतं. सत्तेची समीकरणं, पक्षातील संबंध आणि योग्य वेळ यालाही तितकंच महत्त्व असतं. आणि आता अमोल मिटकरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर उभे आहेत. ते राष्ट्रवादीत पुन्हा मजबूत होतील की नवीन राजकीय वाट निवडतील, याचं उत्तर पुढच्या काही महिन्यातच महाराष्ट्राला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं, अमोल मिटकरी पुढे कोणत्या पक्षात जाऊ शकतात आणि त्यांना पक्षात डावललं जातंय का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.